10व्या 11व्या अध्यायामध्ये देवाचं चरित्र चिंतन आहे. मग बाकीचे चरित्र बाकीचे अध्याय कशा करता पाहायचे तर देवाचं स्वरूप अंतकरणामध्ये धारण करण्याकरता अंतकरण शुद्ध व्हावं लागतं. अंतकरण शुद्धी करता पहिले 9 स्कंद ऐकायचे असा या ग्रंथाचा इतिहास अशा प्रकारचा आहे. आणि आता शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला हे भागवत कथा सांगतात. मग पहिल्यांदा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात, ए परीक्षिती, तुम्हाला आता मी जे भागवत सांगतो ना, हा भागवत ग्रंथ यापूर्वी कोणी कोणाला सांगितला, कोणी कोणाला सांगितला, तर हा भागवत ग्रंथाची रचना हे तुम्हाला सांगायची खरं, पण सर्वात पहिल्यांदा मला भागवत सांगत असताना विदुर काकाची आठवण येते. असं विदुर काकांची आठवण येते. कोण आहेत हे विदुर काका? म्हणजे हस्तिनापूरचे मंत्री आहेत. बर, मग हस्तिनापूरचे हे मंत्री असताना परीक्षित राजानं प्रश्न विचारला, विदुर काकाने मंत्रिपदाचा राजीनामा कशा करता दिला आणि स्वतःचं घर का सोडलं? तर त्यांनी सांगितलं, सांगतो परीक्षिती, तुझ्या याही प्रश्नाचं मी उत्तर सांगतो. काय झालं होतं? धृतराष्ट्र महाराज जेव्हा राज्यकारभार करत होते आणि त्या राज्यकारभार करत असताना विदुर काका त्यांचे सेनापती होते आणि विदुर काकांनी सल्ला द्यावा, तो सल्ला कसाच ऐकत नव्हते आणि तो सल्ला केवळ आणि केवळ दुर्योधन जसं म्हणेल तसं या धृतराष्ट्र महाराजाने ऐकावं आणि विदुर काकाने त्यांना सांगावं की दादा महाराज, नका ऐकू मुलाचं ऐकून कल्याण होणार नाही. मुलाचं ऐकून राज्य चालत नसतं. तुमचा मुलगा तुम्हाला राज्य करण्याकरता, राज्य सांभाळण्याकरता अपात्र अशा प्रकारचा आहे. तुम्ही त्या मुलाचा त्याग करा. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजे ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. हे राजन, काय करा? गावाला सांभाळायचं असेल तर एका कुळाचा त्याग करून गावाचं रक्षण होत असेल तर कुळाला त्याग करून टाका. राष्ट्राला सांभाळायचं असेल आणि एक दुर्जनाचं गाव जर सोडावं लागत असेल आणि ते गाव सोडून राष्ट्राचं कल्याण होत असेल तर त्या गावाचाही त्याग करावा. आणि खरं सांगू का, स्वतःचं कल्याण करत असताना माणसाने सगळ्या पृथ्वीचा त्याग करावा. तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. तुम्ही तुमच्या कल्याणाची साधना करा राजन, तुम्ही कल्याणाची साधना करा. हे सोडून द्या. पुष्कळ वेळा सांगून झालं पण हा राजा काही ऐकत नाही. राजा जेव्हा ऐकत नाही तेव्हा विदुर काकांना असं वाटलं की आता या ठिकाणी राहणं बरं नाही. एका दिवशी प्रकार असा झाला की हे सगळं सांगतात तुमचा मुलगा राज्य सांभाळण्याकरता अपात्र आहे. हे जेव्हा सांगत असताना दुर्योधनाने ऐकलं आणि दुर्योधनाने जोरात सेवकांना हाक मारली की ए सेवक, कोण आहे तिकडं? या बरं, हा जो विदुर कोळी म्हातारा आहे याला आपल्या हस्तिनापूर मध्ये ठेवू नका, याला धरून गावाच्या बाहेर सोडा. तेव्हा विदुर काकाने हात जोडले, तुम्ही गावाच्या बाहेर पाठवण्यापेक्षा मी स्वतःहून हे गाव सोडतो. म्हणून विदुर काका हे तीर्थयात्रेला निघून गेले. पुष्कळ दिवस विदुर काकाने तीर्थयात्रा केली पण विदुर काकाला असं वाटायला लागलं, खरं म्हणजे मी साधू झालो खरा, पण दुर्योधनाने सांगितल्यामुळे मी तीर्थयात्रेला आलो. दुर्योधन हाकलून द्यायला लागला म्हणून मी इकडे येऊन साधू झालो. पण माझ्या भावाचा जर मला उद्धार करता आला नाही तर माझ्या साधुत्वाला काय किंमत आहे? माझ्या साधुत्वाला काय अर्थ आहे? शेवटी विदुर काकाने पुनश्च अशा प्रकारचा हस्तिनापूरचा रस्ता धरला. हस्तिनापूरमध्ये आले आणि विदुर काका पुष्कळ दिवसांनी येतात. हे पाहिल्यानंतर धृतराष्ट्र महाराज विचारतात, कोण? विदुर? हो म्हणले, विदुर पुष्कळ दिवसांनी आला. हो म्हणले, दादा तुमची आठवण आली म्हणून आलो. असं विदुरा? ठीक आहे. काय विदुरा, काय म्हणणं आहे? तेव्हा विदुर काका बोलायला लागले, सांगू दादा, तुम्ही हस्तिनापूरचं राज्य करता? म्हणले, होय हस्तिनापूरचं राज्य करतो. एक काळ असा होता की या हस्तिनापुरात मी बोलल्यानंतर मी जसं बोलते तसं व्हावं
आणि आता हे महाभारतीय सगळं युद्ध झालंय आणि या युद्धामध्ये माझे 100 मुलं मेलीत. आता मी निपुत्रिक म्हणून जगतोय आणि म्हणून करता आता या विदुर काका बोलतात धृतराष्ट्र महाराजांना की दादा, ज्या राज्यामध्ये तुम्ही स्वतः राजे होता, आज त्या राज्यामध्ये तुमची खाण्याची मारामार आहे, कशाला राहता या राज्यामध्ये? दादा, कोण घालतात तुम्हाला जेवायला? म्हणले पांडव घालतात जेवायला. चांगले पांडव? हो म्हणले चांगले. दादा, पांडव चांगले आहेत याच्या करता तुमची पावती काय करायची? अख्खं जग म्हणतं पांडव चांगले आहेत. ते चांगले आहेत म्हणूनच गिरिधारी कृष्ण कन्हैया त्यांच्या बाजूनेच राहतोय. पण तुम्ही सांगण्याची काय गरज आहे? खरं सांगू दादा, कशा करता राहता? या हस्तिनापुरात राहून तुम्हाला काय करायचंय? म्हणले काही नाही. एक काम करा, हे हस्तिनापूर सोडा. का सोडा? काय कमी आहे हस्तिनापूरमध्ये? त्यांनी सांगितलं का दादा, किती दिवस देहाची अशा प्रकारची लालसा धरून राहणार आहे? कधीतरी देह पडणार आहे तुमचा, कधीतरी देह पडणार आहे. काय आहे, आतापर्यंत जो देह आपण सांभाळतो ना, हा देह आपण माझा म्हणतो, पण हा देह आपला नाही. हा देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथं काही नाही आपलं. तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? हो देह हे काळाचे, धन दादा, देह हा काळ घेऊन जाणार आहे. किती दिवस या देहाची आशा धरून या हस्तिनापूर मध्ये राहणार आहे? जे भीमदादा तुम्हाला जेवायला घालतात ना, त्याच भीमदादाने तुमची 100 मुलं त्यांच्याच हाताने मारली आणि त्याच्या हातचं खाता. दादा, कशा करता या हस्तिनापुरामध्ये राहिला? देहाची आशा सोडून द्या. उठा उठा, जागा पाठी भय आलेलं उठा, सावध व्हा. कधीतरी जावं लागणार आहे. देहाची आशा धरू नका. या देहाचा काही भरवसा नाही. हे देह कसा आहे? नर देह दुर्लभ दाना, नर देह दुर्लभ दाना, नर देह दुर्लभ दाना, नर देह दुर्लभ दाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विषय असा आहे की या देहाची लालसा धरून राहू नका. हा देह कधी ना कधी जाणार आहे. हा देह आगीत तरी पडणार आहे, नाहीतर याचं काय होणार आहे? ज्ञानोबराय वर्णन करतात, हे विपाये आगी माझी पडे, तरी भस्म होऊन उडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्टा. या देहाचा काही भरवसा धरू नका. एक तर हा देह अग्नीमध्ये पडणार आहे. हा देह पडल्यानंतर 2च विधी आहेत. एक तर दहन विधी, दुसरा दफन विधी. याच्यामधून कोणाचाही देह सुटणार नाही. आणि कदाचित याच्यातून एखाद्याचा देह सुटला तर काय होतं? या चुके दोहीची या काजा, तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपित ध्वजा कश्मलुगा.
याच्यापेक्षा काही होणार नाही. शरीर जाणार आहे, शरीर जात आगवे. हे नाशिवंत ज्ञानोबराय सांगतात ना, उपजे ते नासे. भगवान कृष्ण कन्हैया सांगतात, जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्थे नत्वम सोचितुमर्हसि. दादा, या देहाचा भरवसा सोडून द्या. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं, साथ देते नहीं, साथ देते नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. दादा, या जीवनाचं काय खरंय, कोणत्या क्षणाला हे जाईल सांगता येत नाही. हातात घेतलेला घास पोटात जाईल की नाही शाश्वती नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. दादा, या देहाचा भरवसा नाही. देह जाणार आहे. उठा, तुम्ही हस्तिनापूर सोडायची तयारी करा. दादा, गीता ऐकली ना? संजयाने गीता तुम्हाला सांगितली ना? फरक किती झाला? फक्त ऐकून काय केलं? अंतःकरणात काय उतरलं? 7 दिवस भागवत कथा ऐकली खरी, पण आत काय गेलं? आणि जर आतमध्ये काही जात नसेल देवा दादा, तर मग हे सगळं श्रवण व्यर्थ आहे. तुम्ही श्रीमद भागवत कथा, तुम्ही श्रीमद भगवत गीता ऐकली, रणांगणावरती सांगितलेली श्रीमद भगवत गीता जी कृष्ण कन्हैयाने अर्जुन महाराजांना सांगितली, तीच गीता त्याच क्षणाला संजयाने तुम्हाला सांगितले, पण तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचा बोध ठसावलेला दिसत नाही. उठा, आपल्याला हे सोडायचंय. विदुर काकांच्या त्या बोलण्यानं धृतराष्ट्र महाराजांच्या अंतःकरणाला वैराग्याची जागृती अशा प्रकारची झाली. आणि रात्रीच्या वेळेस विदुर काकाने उठवलं, दादा उठा, आपल्याला वनामध्ये जायचंय. धृतराष्ट्र महाराज आंधळे आहेत, जन्मांध आहेत. आणि धृतराष्ट्र महाराजांची पत्नी गांधारी, ती पातिव्रत्य धारण केल्यामुळं दोघांचं ठरलं आणि रात्री वनामध्ये निघाले. विदुर काका पुढे आहेत, धृतराष्ट्र मागं आहेत आणि त्यांच्या पाठीमागं गांधारी आहे. विदुर काका या दोघांना घेऊन निघाले. संजयने अडवलं, कुठं चालला? संजय हा धृतराष्ट्र महाराजांचा सेवक आहे. संजयाने खूप आग्रह केला, मला तुमच्या सेवेला घेऊन चला, मला तुमच्या सेवेला घेऊन चला. पण सांगितलं विदुर काकाने, नाही, यांच्या आयुष्याचे दिवस थोडे राहिलेत. आता जीवनातले फक्त 7 दिवस यांचं आयुष्य आहे. आता तुम्ही सेवेला येऊ नका. रात्री निघून जाण्याचं कारण असं, रात्री निघून गेले, अंधारात निघून गेले. सकाळी उठल्यानंतर धर्मराज जेव्हा शिबिरामध्ये आले, तेव्हा धर्मराजाने विचारलं संजयाला, संजया, धृतराष्ट्र महाराज कुठे आहेत? तेव्हा धृतराष्ट्र महाराजांचे शिबिर रिकाम दिसतं. तेव्हा धर्मराज रडायला लागले, आम्ही कौरवांना मारलं म्हणून यांना भीती वाटली का आम्ही त्यांनाही मारून टाकेल? अरे आम्ही यांना वेळेत जेवायला देत नव्हतो का? काय झालं? माझे काका आंधळे आहेत, कशा करता वनाचा रस्ता धरला? विदुर काकाने नेलं, पुष्कळ हट्ट केला. आणि मग आता धर्मराज विदुर काकांना शोधण्याकरता, अर्थात धृतराष्ट्र महाराजांना शोधण्याकरता निघाले. एवढ्यात नारद महाराज तिथं प्राप्त झाले आणि नारद महाराजांनी सांगितलं, उद्धाराच्या साधना करता निघालेल्या मनुष्याला अडवायचं नसतं. 7 दिवस त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे. म्हणून विदुर काका त्यांना हस्तिनापुरातून घेऊन अशा प्रकारचे हरिद्वार क्षेत्रामध्ये सप्त ऋषींच्या स्थानामध्ये त्या ठिकाणी ते गेले आहेत. आणि नंतर नारदाने धर्मराजांना पुष्कळ अशा प्रकारचं सांगितलं. आणि काही काळानंतर विषय असा झाला की सगळी एक पर्णकुटी बांधून दिली धृतराष्ट्र महाराज आणि गांधारी मातेला.
आणि 7 दिवस त्या पर्णकुटीमध्ये आत्मचिंतन करण्याकरता देवाचं अखंड नाम घ्यावं असं सांगितलं विदुर काकाने. आणि पुष्कळ अशा प्रकारचं दिवसभर यांनी नामस्मरण करावं. आणि अचानक वनाला वनवा लागला आणि त्या वनव्यामध्ये विदुर काकांनी यांना बांधून दिलेली धृतराष्ट्र महाराजांच्या पर्णकुटीला वनवा लागला. आणि वनवा लागल्यानंतर धृतराष्ट्र महाराज गांधारीला विचारतात, गांधारी, अगं चुलीतला अग्नी आज चुलीमध्ये राहिला नाही का? माझ्या अंगाला पोळायला लागलं. तेव्हा गांधारी म्हणते, होय होय महाराज, माझ्याही अंगाला पोळायला लागलं. दोघाला दिसत नाही. एक जन्मांध आहे, दुसऱ्यानं पातिव्रत्या पोटी आपले डोळे झाकून घेतलेले. दोघांचे अशा प्रकारची झोपडी धड 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 पेटलेली आहे. आणि त्या दोघांचा त्याच्यामध्ये होर पडून अशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे. दोघही होर पडून त्या ठिकाणी गतप्राण झाले. एवढा मोठा हस्तिनापूर नरेश आहे, पण त्यांचा अंत मात्र त्या वनामध्ये होरपळून अशा प्रकारचा झालेला आहे. आणि हे जेव्हा दुरून विदुर काकाने पाहिलं, खूप उदास झाले, खूप उदास झाले. आता हस्तिनापूरलाही जायला नको आणि आता परत कुठं राहावं समजेना. आणि शेवटी विदुर काका निघून गेले. निघाले तर गेले तीर्थयात्रेला. पुष्कळ दिवस तीर्थयात्रा केली, पुष्कळ दिवस तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रेमध्ये एकदा त्यांना विदुर काकांना देवाची अशा प्रकारची आठवण आली. आणि देवाची आठवण आल्यानंतर अचानक विदुर काकांना उद्धव काकांची गाठभेट झाली. आणि उद्धव काकांनी विचारलं, विदुरा, इकडं पण इकडं? म्हणले, काही नाही महाराज, तीर्थयात्रेकरता आलो. आता हस्तिनापूरमध्ये येण्यासारखं कोणी राहिलं नाही असं वाटतं. एकमेव गिरीधारी कृष्ण कन्हैया आणि पांडव यांच्याशिवाय माझं हस्तिनापूरमध्ये आता कोणी नाही. मी हस्तिनापूरला येणार नाही. विदुर काकांना भगवंताची आठवण आली. माझे पांडव कसे आहेत उद्धवा? पांडव कसे आहेत? तेव्हा काल आपण इथपर्यंत चरित्र पाहिलं होतं की पांडव निजधामाला निघून गेले आणि भगवान कन्हैया सुद्धा निजधामाला निघून गेले. आणि पांडवांची आठवण काढल्यानंतर जेव्हा विदुर काका विचारतात, माझे पांडव कसे आहेत ना? तेव्हा उद्धव काकाच्या अंतःकरण भरून आलं. आणि उद्धव काका सांगतात, काही सांगू विदुरा? तुम्ही इकडं निघून आल्यानंतर पांडव सध्या अशा प्रकारचं त्यांनी वैकुंठ गमन अशा प्रकारचं केलेलं आहे. 5 जण निघून गेले. कशा करता निघून गेले? काय झालं म्हणून निघून गेले? हे सांगता येईना. उद्धव काकांना बोलता येईना. कंठ दाटून आला. काय झालं उद्धवा? का बोलत नाही तुम्ही? उद्धवाला बोलता येत नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. विदुर काका विचारतात, काय झालं उद्धवा? बोला ना, माझा गिरीधारी कृष्ण कन्हैया कसा आहे? तेव्हा उद्धवाने सांगितलं, विदुरा, गिरीधारी कृष्ण कन्हैया निजधामाला अशा प्रकारचे निघून गेलेले आहेत. आणि देव आता या मृत्यू लोकात राहिले नाहीत. हे ऐकल्यानंतर मात्र विदुर काकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि खूप शोक केला, खूप शोक केला. काय भगवान परब्रह्म परमात्म्याने माया केली, काय भगवान परब्रह्म परमात्म्याने लीला केली. आणि अचानक सांगितलं, हे सगळे दोघं बोलत असताना विदुर काका बोलतात, उद्धवा, देवाने तुम्हाला खूप ज्ञान दिले हो. देवाने तुम्हाला खूप ज्ञान दिलंय. तुम्ही देवासारखे दिसता, म्हणजे फक्त देवासारखे दिसता असं नाही. देवाला जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला आहे. तुम्ही कृपा करा माझ्यावरती आणि हे ज्ञान मला द्या. तेव्हा उद्धव काका सांगतात, नाही विदुरा, नाही, तुला ज्ञान देण्याचा माझा अधिकार नाही. पण खरं सांगू, देव जेव्हा निजधामाला जात होते ना, देवाने तुमची खूप आठवण काढली. आणि देव तुमची आठवण काढून ओक्सा ओक्शी माझ्या जवळ रडत होते.
हे जेव्हा विदुर काकाला समजलं, अखिलकोट ब्रह्मांड नायकाने आपली आठवण काढावी आणि देह ठेवायच्या वेळेस काढावी. काय झालं, कशा करता देवाने माझी आठवण काढली? त्याच्या पाठीमागे कारण असं की तुम्हाला जे ज्ञान मला देवाने दिलं ना, ते ज्ञान तुम्हाला द्यायचं होतं, म्हणून करता तुमची खूप आठवण काढली, खूप आठवण काढली. पण एक सांगू का, तुम्ही प्रत्यक्ष जरी तिथं नसाल, हजर नसाल, उपस्थित नसाल, तरी सुद्धा तुम्हाला ज्ञान देण्याची सोय अखिलकोट ब्रह्मांड नायकाने केलेली आहे. तुम्हाला ज्ञान देण्या एवढं, तुम्हाला तुमचा गुरु होण्या एवढा माझा अधिकार नाही उद्धवा विदुरा. पण एक काम करा, आपल्या राज्यामध्ये मैत्रीय ऋषी आहेत आणि त्या मैत्रीय ऋषींना हे सगळं ज्ञान देवाने अशा प्रकारचं देऊन ठेवलेलं आहे. आणि मैत्रीय ऋषी तुमची वाट पाहतात. तुम्ही कधी एकदा तिकडे येत आहे, देवाने सगळं ज्ञान मैत्रियांजवळ सांगितलेलं आहे आणि मैत्रीय ऋषी कित्येक दिवसापासून तुमची वाट पाहतात. इतिहासामध्ये असं आहे, सद्गुरुनाथाने वाट पाहावी एवढा शिष्याचा अधिकार असावा. बाबाजी चैतन्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची वाट पाहावी असा तुकोबारायांचा अधिकार होता. बाबाजी सद्गुरु दास तुकोबाराय हे बाबाजी सद्गुरूंचे दास आहेत. कारण मस्तकावरती हात ठेवण्याकरता बाबाजी चैतन्याने तुकोबारायांची वाट पाहावी. मस्तकी तो जाणा ठेविला कर, मस्तकावरती कर ठेवला अंगीकार त्याचा, अशा प्रकारचा तुकोबारायांचा केला. तसं विदुर काकांची वाट पाहण्याकरता मैत्रीय ऋषी जे ज्ञान मला भगवंताने दिलंय ते ज्ञान मला विदुराला द्यायचं आहे. देवाने हे काम सांगितलेलं आहे. देवाचं काम अर्धवट ठेवता येणार नाही. म्हणून करता हा विदुर काका कुठे सापडतील, विदुर काका कुठे सापडतील? उद्धव काकाने निरोप पोहोचवला की भगवान परब्रह्म परमात्म्याने हे ज्ञान तुमच्या करता मैत्रेय ऋषी जवळ ठेवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता विदुर काका मैत्रेय ऋषींकडे अशा प्रकारे हे ज्ञान घेण्याकरता निघालेले आहेत. मैत्रेय ऋषींना शोधलं आणि मैत्रेय ऋषी कुठे सापडले तर हरिद्वार क्षेत्रामध्ये विदुर काकांना शोधत हस्तिनापूरहून हे मैत्रेय ऋषी हरिद्वार या ठिकाणामध्ये आले. देवाने केवढी योजना केली हो विदुर काकांच्या करता, केवढी योजना केली. खरं सांगू, हे जे देवाने सांगितलं मैत्रेय ऋषींना, हे काय सांगितलं? ब्रह्मज्ञान सांगितलं. हे ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर हे ब्रह्मज्ञान म्हणजे श्रीमद भागवत. मी कालच्या दिवशी सुद्धा बोलत असं बोलून गेलो की भागवत कोणी कोणाला सांगितलं? श्रीहरीने नारद महर्षींना सांगितलं. नारद महर्षींनी ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने व्यास ऋषींना सांगितलं. व्यास ऋषींनी शुकाचार्यांना सांगितलं. शुकाचार्यांनी अशा प्रकारचं हे परीक्षित राजांना सांगितलं. हा एक आपण कालचा इतिहास पाहिला. तसं श्रीमद भागवत हे देवाने सांगितलं. बरोबर, देवाने सांगितलेला हा ग्रंथ आहे. मग देवाने हा ग्रंथ कोणाला सांगितला? मैत्रेय ऋषीला सांगितला. या श्रीमद भागवताच्या दोन परंपरा आहेत. एक नारायण परंपरा आहे आणि दुसरी शेष परंपरा आहे. आपण आता जे श्रीमद भागवत कथा श्रवण करतो ना, तर ही नारायण परंपरेतले आपण आहोत आणि शेष परंपरेतले विदुर काका आहेत. आपण जे भागवत कथा आपण पाहिली ऐकतो ना, ते भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला, नारद महर्षींना, व्यास महाराजांना, शुकाचार्यांना अशी परंपरा परीक्षित राजांच्या नंतर ही आपण श्रवण करतो ना, तसं शेष परंपरेमध्ये भगवान परब्रह्म परमात्म्याने शेषाला सांगितलं. शेषाने सनत कुमाराला सांगितलं. सनत कुमाराने सांख्यायनाला सांगितलं. सांख्यायनाने हेच भागवत पराशर ऋषींना सांगितलं. पराशराने हेच भागवत मैत्रेय ऋषींना सांगितलं आणि मैत्रेय ऋषींनी हेच भागवत विदुर काकांना सांगितलं. अशी श्रवणाच्या दोन परंपरा, जसं संप्रदायामध्ये कीर्तनाची परंपरा आणि कथेची परंपरा, जसं वारकरी संप्रदायामध्ये या दोन परंपरा आहेत ना, तसं भागवत श्रवणाच्या दोन परंपरा, नारायण परंपरा आणि शेष परंपरा, अशा या दोन्ही परंपरेनं नटलेलं हे श्रीमद भागवत मैत्रेय ऋषी विदुर काकांना समोर पाहिल्यानंतर, ए विदुरा,
या काका, तुमचीच वाट पाहतो. किती काळापासून तुमची वाट पाहतो काका, या. आणि त्या ठिकाणी विदुर काका समोर गेले आणि स्वतः साष्टांग दंडवत अशा प्रकारचं मैत्रेय काकांना घातला, जवळ बसवलं. आणि मैत्रेय ऋषी आता सर्व अशा प्रकारचं श्रीमद भागवत सांगायला लागले. आणि जसं मैत्रेय ऋषी सांगतात तसं विदुर काकांना सांगायला चालू केलं. हे भागवत कुठून सांगायचं तर सृष्टी विचारापासून सांगायचं. सृष्टीचा विचार कसा आहे, सृष्टी कशी निर्माण झाली. पूर्वी या मृत्यू लोकात कुठंच काही नव्हतं. या मृत्यू लोकाचा विचार करायचा झाला तर परंपरा अशी सांगितली जाते, या मृत्यू लोकाच्या पाठीवरती जगात काही नव्हतं. चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, पूर्वी कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही. चंद्र सूर्य विचार विस्तार करायचा ठरला. मग सृष्टीचा विस्तार कसा करायचा तर देवाने ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ब्रह्मदेवाला सृष्टीचा विस्तार करायला सांगितलं. आणि मग सृष्टीचा विस्तार करायचा म्हटलं की मैथुनी सृष्टी निर्माण करायची म्हटल्यानंतर सृष्टीचं उत्पत्तीचं कारण अर्थात ब्रह्मदेवाकडं 3 डिपार्टमेंट आहेत बघा, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, भगवान विष्णूने राखली आणि भगवान शंकराने सृष्टी संपवली. विनाश अशा प्रकारचं करायचं काम देवाचं, भगवान शंकराचं. ब्रह्मदेवाने सृष्टीचा विस्तार करायला चालू केलं. हा विस्तार करत असताना स्वयंभू म्हणू आणि शतरूपा हे दाम्पत्य ब्रह्मदेवाने तयार केलं. आणि हे दाम्पत्य तयार केल्यानंतर पृथ्वी, खरं म्हणजे आता शतरूपा आणि स्वयंभू म्हणून तयार केले, यांना पृथ्वीवरती नेऊन सोडायचं. पण पृथ्वी जागेवरती नाही. पृथ्वी का जागेवरती नाही तर पृथ्वी रसातळाला नेली. कोणी नेली तर त्याचं कारण असं आहे की एकदा प्रकार असा झाला, देव थकून आले आणि देव घरामध्ये आपल्या महालामध्ये झोपण्याकरता गेले. आणि बाहेर जय आणि विजय नावाचे द्वारपाळ उभे होते. जय विजयांना देवाने सांगितले, हे बघा मी आता थकून आलेलो आहे, कुणीही आलं तरी माझ्याकडे आत सोडू नका, मला थोडी विश्रांती घ्यायची. जय विजय दारामध्ये उभा राहिले आणि देवाची विश्रांती चालू असताना अचानक सनत कुमार आले. आणि सनत कुमार आल्यानंतर जय विजयानं आपल्या हातातले भाले आडवे लावले. आत जाता येणार नाही, का जाता येणार नाही, देवाची विश्रांती चालू आहे. असं तुम्हाला माहित आहे का, आम्ही सनत कुमार आहोत. आणि सनत कुमाराचा अधिकार असा होता की सनत कुमाराला कोणाच्याही परवानगी शिवाय देवाकडे जाता येत नव्हतं, कोणाची परवानगी लागत नव्हती. सनत कुमार निघाले म्हणले की सनत कुमारांना कोणी अडवायचं कारण नाही. या द्वारपाळाने अडवलं. जय विजयाने सांगितलं, आम्ही सनत कुमार, परवानगीची गरज नाही, आमच्या भक्तीचं सामर्थ्य असं आहे, आम्हाला आतमध्ये जाण्याकरता कोणीही अडवू शकत नाही. सांगितलं देवाचा निरोप आहे. आणि सनकाधिकारी सांगितलं काही असू द्या पण आम्हाला आतमध्ये गेलं पाहिजे. सनकाधिकाने हातामध्ये पाणी घेतलं आणि एवढे उन्मत्त झाला, तुम्हाला 3 जन्म विरोध भक्ती करावी लागेल. आणि शाप अशा प्रकारचा देऊन टाकला. आणि मग या जय विजयाने काय केलं, पहिला अवतार धारण केला हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू. त्याच्यानंतर दुसरा अवतार धारण केला रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा अवतार धारण केला शिशुपाल आणि वक्रदंत. पैकी हिरण्याक्षाने काय केलं तर हिरण्याक्षाने ही पृथ्वी रसातळाला नेले. आणि रसातळाला पृथ्वी नेल्यानंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून श्वासाच्या द्वारा वराहरूप देवाने अंगुष्ठ मात्र धारण केलं. आणि स्वतः देव रसातळाला
गेलेली पृथ्वी आणण्याकरता वराह रूपाने रसातळामध्ये बोले गेले वराह भगवान की जय. आणि हिरण्याक्ष आणि वराह यांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध लागलं.